महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या पंचवटीतील मोरेमळा परिसरात रविवारी मध्यरात्री सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांमध्ये पूर्व वैमनस्यातून तुंबळ हाणामारी झाली आहे। या वादात संशयितांनी अनेक वाहनांची तोडफोड केली असून हवेत गोळीबार झाल्याची चर्चा असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते। पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोरेमळा परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2 टोळ्या आमने-सामने आल्या। यावेळी झालेल्या हाणामारीत 3 ते 4 दुचाकी आणि 2 ते 3 चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार वादादरम्यान एका युवकाने गावठी पिस्तलातून हवेत गोळीबार केला, ज्यामुळे परिसरात एकच पळापळ झाली। मुलगा कामावून येत होता, आमची गाडी शोरूम आहे आत्ताच, आणि ते गावावर इथं जगायला आलेले त्याची सुद्धा शोरूम गाडी फोडून टाकली। आता जर त्यांच्याकडे बंदुकी तलवारी कोयते असले तर समोरचा माणूस काय करल? तो पोऱ्या मेला असता आमचा वाला, एवढे मोठाले दगड टाकले त्यांनी। आणि इथं दुकान आहे, इथं दुकान आहे, त्याच्यामुळे बरं झालं तिच्या दुकानात सुद्धा घुसले ते पोरं। म्हणजे त्यांची किती हिंमत आहे। मग कसं काय रस्त्याने पण चालायचं नाही का? सांगा बरं तुम्ही सर। एकदम कडक कायदा झाला पाहिजे, मी तुम्हाला सांगून देते। कारण उद्या जर एखाद्याच्या जीवाशी गेला असतं तर काय केलं असतं? मी उभी होती त्याच्याजवळ, आईनी त्याला म्हटलं भाऊ जेवण केलंय म्हणून मी पण त्याच्या बरोबर आले। ते डायरेक्ट जसे घुसले त्याला धरलं, तसं ते त्यांच्या ह्याच्यातून सुटकून त्याच्या हाताला पण लागलेले। त्याला ते मला नाही माहिती काही, पण ते डायरेक्ट आले, ते 5-6 जण होते, त्यांनी डायरेक्ट त्याला धरायचं, एक जणांनी धरलं, दुसरे मारणार, तो तेवढ्या याच्यातून सुटून पळून गेला इकडून वावरातून। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून हाणामारी करणाऱ्या टोळीतील सदस्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। तणाव पाहता परिसरात जास्तीचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध घेतला जात होता। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।